आता केडीएमसीच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. मांडा टिटवाळा परिसरातील मुख्य समस्या आणि काय काय बदल व्हायला हवे तेच जाणून घेण्यासाठी टिटवाळा न्यूज घेऊन आलाय आवाज टिटवाळ्यातील जनतेचा. लोकांचे प्रश्न, त्यांचे मत व अपेक्षा. मी भाग्यश्री आणि माझ्यासोबत आहे जागृती. सलीम कासम शेख. प्लस आमच्या रोडची हालत काय चालली बघा. ते पाणी वरती यायला, घाणीचं पाणी वरती यायला लागलं. आने जाने वालों को तकलीफ हो रही है। बच्चे स्कूल के जा रहे हैं, उनको भी तकलीफ हो रही है। 15-20 दिवस झाले सगळ्यांना सांगितलं, केडीएमसी साहेबाला सांगितलं, ते म्हणतात आमचं काम नाहीये, त्यांची साहेबांनी सोय करावा. शोभा बाळाराम कोट. आमचं रस्ता बघा, रस्ता नाही आम्हाला, एक गटारा बघा. हा, खाली मतदान आले का मागायला येतात. आमच्याकडे लक्ष आहे काय? हा, कशासाठी आम्ही मतदान करायचे? काय आम्हाला काहीच नाही. लाईट बिल एवढा येत, हा, त्याच्यासाठी काय आहे का? पाणी नाही पियाला, एवढी गटारा जातात दारारंग. हा, आमची सोय का रस्ता नाही, गाडी काढायला जागा नाही. खाली मतदान म्हणून येता तुम्ही, बस एवढंच. आमच्यासाठी काय करता? 5 वर्षांनी आठवण पडतो तुम्हाला, तेव्हा तुम्ही येता घरा पाया पाराला. त्याच्या आधी काय बघता का आमच्याकडं? का काय सोडवता का? माणूस मरत का जागा आहे काय? त्यांची सोय आहे का नाही आहे? हा मांडा पश्चिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकारात येणारा. तर ह्याची जी अवस्था तुम्ही बघितलेली आहे, जे रस्ता वगैरे यायला, ॲम्ब्युलन्स यायला जागा नाही इथे, ठीक आहे. हे जे मगाशी आपण बोललेलो आहे. पण याच्या व्यतिरिक्त आज हा दवाखाना जेव्हा झेडपीच्या अंडरमध्ये होता, जिल्हा परिषदेच्या अंडर होता, तेव्हा इथला जिल्हा परिषदेचा जो दवाखाना होता तो निळजे गावात ट्रान्सफर झाला. त्याच्यानंतर इथे दवाखाना नव्हता, केडीएमसीने आम्हाला दवाखाना दिला नव्हता. तो म्हणजे बंदच होण्याच्या मार्गावर होता. झेडपीने तिथे नेल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा केला, मागणी केली, ठीक आहे. इथे टाळाटोको आंदोलन पण केला. या दवाखान्याची पेपरला पण बातमी आली होती. याच्यानंतर आम्ही सीएमओ जे वैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन आम्ही हा दवाखाना चालू केलेला आहे. पण विषय आता असा येतो, दवाखाना चालू आहे इथे, थोडक्यात आपल्याला हे मिळत आहे, थोडक्यात आपल्याला इथनं प्राथमिक उपचार मिळतात. पण याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गरज अशी आहे की आज इथली लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढते, यानुसार आपल्याला दवाखानाही आता मोठा सुसज्ज असणं गरजेचं आहे. इथली वाढती लोकसंख्या पाहता आज आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, तिथे आज आपला पैसा खर्च करावा लागतो. पण शासनाने आज आम्हाला इथं आरोग्य सुविधा देणं हे आमची प्रथम मूलभूत गरज म्हणून त्यांनी देणं आवश्यक आहे. आणि इथे तुम्ही जो आज काही वर्षापासून ज्या पद्धतीत आहे त्याच स्थितीत आजही आहे की जिथे काहीच याच्यात वाढ झालेली नाही, चांगलं अजून त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचं एक झालेलं नाही, ठीक आहे. तर आमची मागणी अशीच आहे की हा दवाखाना अजूनही चांगल्या पद्धतीत मोठा झाला पाहिजे. इथे बेडची सुविधा असणे गरजेचे आहे. सगळं टेस्ट वगैरे होणं किंवा महिलांसाठी, बालकांसाठी, सामान्य नागरिकांसाठी आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजेत, हीच एक आमची मागणी आहे. आणि ही जी मराठी शाळा आहे, ठीक आहे, इथला पटसंख्याही चांगली आहे, तर इथेही चांगल्या सुविधा देणं गरजेचे आहे केडीएमसीने. तर इथे पटसंख्या अजूनही वाढेल, कारण की आज जो शिक्षण आहे तो खूप महाग होत चाललेला आहे, तो पालकांना पेलवणारा नाही आहे. तर इथे चांगली सुधारणा झाली तर नक्कीच आरोग्य सेवा आणि शिक्षण सेवेचा लाभ घेता येईल इथे मांडा ग्रामीण पश्चिमसाठी. धन्यवाद.